मी माझ्या खोलीतला एकच कोपरा बदलला आणि माझं जीवन घडायला लागलं. कधी कधी असं होतं की जागा तीच असते पण माणसाचं लक्ष काय लागत नाही किंवा लवकर डिस्ट्रॅक्टेड होतो. असंच माझ्यासोबतही होत होतं. काम, लोक, सोशल मीडिया सगळं चालू तर होतं, पण अशी कम्फर्टेबिलिटी तयार झाली होती की सगळं काही नकोसं वाटायचं. आळस यायचा आणि सगळं काही सोडून नुसता टाईमपास करायचं. मग काल जेव्हा मी माझ्या रूममध्ये बसलो तेव्हा लक्षात आलं की मी जिथे जास्त वेळ घालवतो तो कोपरा जणू माझी एनर्जीच शोषून घेत होता. जास्त मोठं नव्हतं, फक्त एक बेड, एक जर्नल, माझा मोबाईल, लॅपटॉप, बाजूलाच चार्जिंग पॉईंट, मऊ अशी उशी आणि तिथेच मी. आता तुम्ही सांगा कसं काय आळस नाही येणार? मग समजलं, सुमेध, यू आर नॉट लेझी, यू आर नॉट डिस्ट्रॅक्टेड. तुझं मन डिस्ट्रॅक्टेड नाही आहे, तुझा कोपरा डिस्ट्रॅक्टेड आहे. मग फार काही केलं नाही, फक्त तिथलं सामान उचलून दुसरा पर्याय शोधला. या छोट्या बदलानंतर काय झालं माहिती? आय जस्ट केम बॅक एनर्जेटिक. ओके, हे तर झालं माझ्या कामाचं, पण आपल्या शरीराचं काय? बाहेर कसं आहे मग? आपण खोली तर बदलू शकतो, पण स्वतःचं शरीर, नंतर म्हणताय अंगात बीपी, शुगर, थायरॉइड सगळं काही भरलंय. आता हे वाढलं वजन तरी किती दिवस घेऊन फिरणार? जसं मी त्या कोपऱ्यात बदल केला तसं तुम्ही देखील स्वतःमध्ये एक छोटासा बदल करा. डेली 10 मिनिटांचा वर्कआउट आणि एक हेल्दी निवड, फक्त एक. आय गॅरंटी तुम्हाला बदल जाणवायला सुरू होईल. आणि जर तुम्हाला माहित नाहीये की काय करावं, कसं करावं, काय खावं, तर गुड मॉर्निंग, मी सुमेध वाघमारे, एक वेलनेस कोच आहे आणि तुम्हाला 1 to 1 पर्सनली गाईड करायला देखील तयार आहे. फक्त कमेंटमध्ये कॉन्टॅक्टचं टाईप करा आणि पाठवा त्याला ज्याला याची गरज आहे. आणि हां, आता उठा, जागे व्हा. खोलीतला कोपरा नाही तर स्वतःला बदला.